नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नमालिका आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आता लेटेस्ट आलेली बॉम्बे हायकोर्टची ड्रायव्हर भरती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती शिपाई ड्रायव्हर या पदाची भरती केली जाणार आहे. त्याच्यासाठीची प्रश्नमालिका आपल्या चॅनलवरती सुरू आहे आणि त्याच्यातील पहिला प्रश्न बघा तुमच्या समोर आहे. आजचं आपलं हे लेक्चर आहे, त्याच्यातील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करत चला. प्रश्न काय आहे की मॅन्युअल वाहन सुरू करण्यापूर्वी गिअर कुठे असावा? बघा, आपण सर्वजण गाड्या चालवत असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल जी गाडी आहे ती गाडी सुरू करण्यापूर्वी जो गिअर आहे तो गिअर कुठे असावा विचारलेला आहे. पहिला, दुसरा, न्यूट्रल आणि रिव्हर्स. याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे. तुम्ही आन्सर कमेंट केला असेल. करेक्ट आन्सर बघा न्यूट्रल गिअर असणं गरजेचं आहे मॅन्युअल वाहन सुरू करताना. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. मॅन्युअल वाहन सुरू करताना कोणते पेंडल पूर्ण दाबावे लागते? बघा, ज्यावेळेला आपण मॅन्युअल गाडी सुरू करतो त्यावेळेला कोणते पेंडल पूर्ण दाबावं लागतं आपल्याला विचारलेलं आहे. ब्रेक, ऍक्सिलेटर, क्लच आणि हँड ब्रेक. चला, करेक्ट उत्तर बघा याचं काय आहे. उत्तर कमेंट केलं असेल. करेक्ट आन्सर आहे क्लच. आपल्याला काय करावं लागत असतो? मॅन्युअल वाहन सुरू करत असताना क्लच आपल्याला पूर्णपणे दाबावा लागतो. न दाबल्यास आपल्याला त्याचे परिणाम काय होतात हे माहित आहे. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना कोणते पेंडल दाबणे आवश्यक आहे? बघा, ऑटोमॅटिक गाडी ज्यावेळेला आपण सुरू करत असतो त्यावेळेला कोणतं पेंडल दाबणं आवश्यक आहे? क्लच, ऍक्सिलेटर, ब्रेक, हँड ब्रेक. आणि याचं करेक्ट उत्तर बघा मित्रांनो काय आहे. जो ब्रेक आहे तो ब्रेक काय करावा लागत असतो आपल्याला? पूर्णपणे जो ब्रेक पेंडल आहे तो दाबणं आवश्यक असतं. कोणत्या गाडीमध्ये? तर ऑटोमॅटिक ज्या वेळेला आपण वाहन चालू करणार आहे त्यावेळेला. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. बघा प्रश्न काय आहे. ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना गिअर कोणत्या स्थितीत असावा? बघा, ऑटोमॅटिक वाहन ज्या वेळेला आपण सुरू करत असतो त्यावेळेला आपल्याला गिअर कोणत्या स्थितीत असावा असं विचारलेलं आहे. त्याचे ऑप्शनही तुम्हाला समोर दिलेले आहेत. मित्रांनो बघा, प्रश्नमालिका तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे हे प्रश्न आहेत. तुम्हाला जरी हे प्रश्न सोपे वाटत असतील तरी परीक्षेच्या वेळेला त्याचा तुमचा गोंधळ उडतो. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पार्टचे मी प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे डी, आर, पी किंवा एन आणि फर्स्ट. चला, ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना गिअर कोणत्या स्थितीत असावा? आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे सी किंवा एन आहे. ऑप्शन क्रमांक सी. बघा, ऑप्शन क्रमांक सी, पी किंवा एन या स्थितीमध्ये गिअर असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. वाहन सुरू करण्यापूर्वी हँड ब्रेक का लावतात? बघा, वाहन सुरू करण्यापूर्वी हँड ब्रेक का लावतात? तर गाडी वेग वाढवण्यासाठी, गाडी स्थिर ठेवण्यासाठी, इंधन वाचवण्यासाठी आणि हॉर्नसाठी. चला, करेक्ट आन्सर मित्रांनो तुम्ही कमेंट करा. चला, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आन्सर बघा काय आहे की आपल्याला ज्यावेळेला वाहन सुरू करण्यापूर्वी हँड ब्रेक का लावायचा असतो? गाडी स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं? हँड ब्रेक लावायचा असतो. चला, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मॅन्युअल वाहन सुरू ठेवल्यानंतर पुढे जाण्यासाठी प्रथम कोणता गिअर वापरतात? अतिशय सोपा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन न्यूट्रल, दुसरा, पहिला, तिसरा. चला, अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे पहिला. चला मित्रांनो, पटपट तुम्ही उत्तर कमेंट करत चला. आजचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढचा. ऑटोमॅटिक वाहनात गाडी पुढे नेण्यासाठी कोणता गिअर वापरतात? ऑटोमॅटिक वाहनांमध्ये गाडी पुढे नेण्यासाठी कोणता गिअर वापरतात? आता इथं आपल्याला विचारलेला आहे पी, आर, एन आणि डी. चला, अतिशय सोपा हा देखील प्रश्न आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी. डी हा काय आहे? जो गाडी आपल्याला ऑटोमॅटिक पुढे न्यायची असेल तर तो गिअर वापरतात. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. वाहन गिअर मध्ये असताना स्टार्ट केल्यास काय होऊ शकते? बघा, वाहन गिअर मध्ये असताना स्टार्ट केल्यास काय होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर बघा काय असणार आहे. काहीच नाही. वाहन उडी मारू शकते, मायलेज वाढते आणि इंजिन थंड राहते. वाहन गिअर मध्ये असताना स्टार्ट केल्यास काय होऊ शकते? आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बघा, वाहन उडी मारू शकते, म्हणून आपण गिअर मध्ये असल्यावरती स्टार्टर मारत नाही.
पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहन सुरू करण्यापूर्वी कोणती गोष्ट सर्वात आधी करावी? बघा, वाहन सुरू करण्यापूर्वी कोणती गोष्ट आधी करावी आपल्याला इथं विचारलेलं आहे. ऑप्शन: हॉर्न वाजवणे, सीट व मिरर सेट करणे, लाईट चालू करणे आणि गिअर टाकणे. वाहन सुरू करण्यापूर्वी कोणती गोष्ट सर्वात आधी करावी? आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, सीट व मिरर सेट करणं गरजेचं असतं कधी? आपल्याला वाहन सुरू करण्यापूर्वी. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मॅन्युअल वाहनात क्लच हळू सोडण्याचे कारण काय आहे? बघा, मॅन्युअल वाहनामध्ये क्लच हळू सोडण्याचं कारण काय आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर इंजिन बंद करण्यासाठी, गाडी उडी मारू नये म्हणून, वेग वाढवण्यासाठी आणि ब्रेकसाठी. आणि याचं करेक्ट आन्सर पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. आणि असेच तुम्हाला टेक्निकल प्रश्न हवे असतील तर आपल्या mtechsolu.com या वेबसाईट वरती जायचं आहे. तिथं तुम्हाला पीडीएफ ज्या आहेत त्या पीडीएफ अशा टेक्निकल प्रश्नांच्या मिळणार आहेत. त्यासाठी आपल्या वेबसाईटला mtechsolu.com mtechsolu.com ही जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला असेच टेक्निकल प्रश्नांची पीडीएफ तिथं पाहायला मिळेल. आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, गाडी उडी मारू नये म्हणून मॅन्युअल वाहनामध्ये क्लच हळू सोडला जातो. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.